नमस्कार मित्रांनो, मी अक्षय निकुंभ, संचालक महारुद्रा करिअर अकॅडमी देवळा. आजच्या लेक्चरमधून आपण महत्त्वाचे शास्त्रज्ञ बघणार आहोत. यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. तर बघूया महत्त्वाचे शास्त्रज्ञ. थिओफ्रेट्स या शास्त्रज्ञाला वनस्पती शास्त्राचा जनक म्हणतात. R.H. व्हिटाकर यांना पंचसृष्टी वर्गीकरणाचा जनक म्हणतात. कार्लिनियस यांनी द्विनाम वर्गीकरणाची पद्धत शोधून काढली आणि तसेच त्यांना वर्गीकरणाचा सुद्धा जनक म्हणतात. मग आता कार्लिनियस सजीवांची द्विनाम पद्धत शोधून काढली, ज्याला आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतो. बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे थोडंसं इन शॉर्ट सांगतो. बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय? प्रत्येकाला दोन नाव असतात, एक टोपण नाव असतं आणि एक त्याचं मूळ नाव असतं. सेम त्याच पद्धतीने एक वनस्पतीचं जे आपल्या स्थानिक भागामध्ये घेतलं जाणारं नाव आणि जे दुसरं नाव जे असतं ज्याला आपण सायंटिफिक नेम म्हणतो. सायंटिफिक नेम हे संपूर्ण जगात एकसारखं असतं. म्हणजे थोडक्यात एकाच वनस्पतीला जी दोन नावं असतात, फॉर एक्झाम्पल आंबा, आंब्याला संपूर्ण जगात मँगीफेरा इंडिका या नावाने ओळखलं जाईल. हे त्याचं सायंटिफिक नेम आहे, मँगीफेरा इंडिका. पहिलं जे नाव असतं ते असतं प्रजाती आणि जे दुसरं जे नाव असतं ते असतं जाती. दुसरं उदाहरण जर घेतलं आपण, पॅन्थेरा टायग्रिस, हे वाघाचं सायंटिफिक नेम आहे. पॅन्थेरा ही त्याची प्रजाती आणि टायग्रिस ही त्याची जात आहे. म्हणजे असे दोन नावं म्हटली जातात. त्या द्विनाम पद्धतीचा जो जनक आहे तो आहे कार्लिनियस. तसेच सजीवांचं वर्गीकरण वनस्पती आणि प्राणी अशा दोन सृष्टींमध्ये केलेलं होतं कार्लिनियसने. म्हणून कार्लिनियस खूप महत्वाचा शास्त्रज्ञ आहे. याच्यावरती परीक्षेत हमखास प्रश्न विचारला जातो. म्हणून कार्लिनियसला द्विनाम वर्गीकरणाचा जनक म्हणतात. तसेच सजीवांच्या वर्गीकरणाचा जनक पण म्हटलं जातं. पुढचा शास्त्रज्ञ आहे एचर. एचर नावाच्या शास्त्रज्ञाने वनस्पतींची बीजपत्री आणि पत्री असं दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. हकेल नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने तीन गटात वर्गीकरण केलं वनस्पतींचं. म्हणजे कार्लिनियसने दोन सृष्टी शोधल्या होत्या, वनस्पती आणि प्राणी. नंतर त्या सृष्टींमध्ये तिसरी जी सृष्टी होती तिचं नाव होतं प्रोटिस्टा. तीन सृष्ट्या शोधल्या. त्यानंतर चौथी जी सृष्टी होती ती कोपलॅंड नावाच्या शास्त्रज्ञाने शोधली. चौथी सृष्टी कोपलॅंड नावाच्या शास्त्रज्ञाने शोधली. तिचं नाव होतं मोनेरा. आणि पाचवी सृष्टी जी होती, पाचवी सृष्टी ती होती कवक, जिला आपण फंजाय किंवा फुंगी म्हणतो. ही पाचवी सृष्टी शोधणारा जो सायंटिस्ट होता त्याचं नाव आहे R.H. व्हिटाकर. परत एकदा रिकॉल करून देतो. पहिलं जे वर्गीकरण केलं होतं त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं कार्लिनियस. कार्लिनियसने दोन सृष्ट्या शोधल्या होत्या, एक होती वनस्पती आणि दुसरी होती प्राणी. दुसरा सायंटिस्ट आहे तो, ज्याचं नाव होतं हकेल. या हकेल नावाच्या शास्त्रज्ञाने सजीवांचं तीन गटात वर्गीकरण केलं. ह्या दोन सृष्टी तर होत्याच, त्याने प्रोटिस्टा नावाची ही तिसरी सृष्टी शोधली. तिसरा सायंटिस्ट तो कोपलॅंड. ह्या कोपलॅंड नावाच्या शास्त्रज्ञाने चौथी सृष्टी शोधली जिचं नाव असतं मोनेरा. आणि चौथा सायंटिस्ट आहे तो, ज्याचं नाव असतं R.H. व्हिटाकर, जे की आपण आता बघितलेलं आहे. R.H. व्हिटाकर यांना पंचसृष्टी वर्गीकरणाचे जनक का म्हटलं जातं? कारण त्यांनी पाचवी सृष्टी शोधली. त्यांनी पाचवी सृष्टी शोधली जिचं नाव असतं कवक, जिला आपण देखील म्हणतात. तर आपल्याकडे ट्रिक काय आहे? KH KW
KW. K फॉर कार्लेनियस, ज्याने वनस्पती आणि प्राणीसृष्टी शोधली. हकेलने प्रोटिस्टा नावाची सृष्टी शोधली. कोपलॅनने मोनेरा नावाची सृष्टी शोधली. आणि W म्हणजे RH व्हिटाकर. व्हिटाकरने कवक ही 5वी सृष्टी शोधली, म्हणून पंचसृष्टी वर्गीकरणाचा जनक आहे RH व्हिटाकर. पुढचं, बेंथम आणि हुकर यांनी वनस्पतींची नैसर्गिक गुणांवर आधारित वर्गीकरणाची पद्धत शोधली, ज्याला आपण नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नैसर्गिक गुणांवर आधारित पद्धत कोणी शोधली? बेंथम आणि हुकर. हा प्रश्न VIMP आहे. खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा, जिथे नैसर्गिक हा शब्द आला तिथे उत्तर द्यायचं बेंथम आणि हुकर, आणि जिथे आर्टिफिशियल आला तर तिथे कार्लेनियस उत्तर द्यायचं. पुढची स्लाइड. एरिस्टॉटल या शास्त्रज्ञाला जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा जनक म्हणतात. डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आपल्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या ग्रंथात लिहिलेला होता. लिवेनहुक नावाच्या शास्त्रज्ञाने सूक्ष्मजीवांचा शोध लावला. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला. रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने केंद्रकाचा शोध लावला. जॉन मेंडल या शास्त्रज्ञाला अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला होता, किंवा जॉन मेंडल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला, आणि अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला पण तो वाटाण्याच्या झाडावरती त्याने प्रयोग केलेला होता, ज्याचं सायंटिफिक नेम आहे पायसम सटायवम. सायंटिफिक नेम आहे वाटाण्याच्या झाडाचं पायसम सटायवम. इव्हानोस्की या शास्त्रज्ञाने विषाणूचा शोध लावला होता, आणि त्याला तो विषाणू तंबाखूच्या झाडावरती आढळला, ज्याचं नाव मोझॅइक व्हायरस. कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावला, म्हणून त्यांचा जन्मदिवस 14 जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने रक्ताभिसरणाचा शोध लावला. कॅसिमर फुंक नावाच्या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला, म्हणजे ज्याला आपण व्हिटॅमिन्स म्हणतो. व्हिटॅमिन्स कोणी शोधले? तर कॅसिमर फुंक नावाच्या शास्त्रज्ञाने. वॅटसन आणि क्रिक यांनी DNA ची रचना शोधली, याला आपण दुहेरी सर्पिलाकार रचना म्हणतो. DNA ची दुहेरी सर्पिलाकार रचना कोणी शोधली होती? वॅटसन आणि क्रिकने. हॅन्सन नावाच्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचा शोध लावला, म्हणून कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग, कुष्ठरोगाला अजून दुसरं नाव आहे हॅन्सनचा आजार. असं सुद्धा म्हणतात. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी अँटीबायोटिक्सचा शोध लावला. अँटीबायोटिक्स म्हणजेच ज्याला आपण म्हणतो प्रतिजैविके, आणि त्यांनीच अलेक्झांडर फ्लेमिंग यांनीच पेनिसिलिनचा सुद्धा शोध लावलेला होता. लुईस पाश्चर यांनी रेबीजची लस शोधली आणि पाश्चरायझेशनची पद्धत, जे की सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी वापरली जाते. एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधली. त्यानंतर जे आपण ब्लड ग्रुप म्हणतो ABO हे रक्तगट कार्ल लँडस्टेनरने शोधला होता, आणि AB रक्तगट डिकास्टलो आणि स्टर्ली या शास्त्रज्ञांनी AB रक्तगटाचा शोध लावला होता. बघा, आता परत एकदा रिकॉल करून घेऊ. जीवशास्त्राचा जनक कोण आहे? एरिस्टॉटल. जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्र, जीव आणि प्राणी असं लक्षात ठेवा. जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा जनक एरिस्टॉटल आहे. वनस्पती शास्त्राचा जनक थिओफ्रेट्स आहे. औषधशास्त्राचा जनक हिपोक्रॅटस आहे. आयुर्वेदाचा जनक चरक आहे, ज्याने चरक संहिता लिहिलेली आहे.
चरक संहिता लिहिलेली आहे. शस्त्रक्रियांचा जनक सुश्रुतांना म्हटलं जातं आणि अनुवंशिकतेचा जनक मेंडेलला म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपण जे महत्वाचे शास्त्रज्ञ होते त्यांचा आढावा आजच्या लेक्चरच्या माध्यमातून घेतलेला आहे. अशाच नवनवीन किंवा व्हिडिओ लेक्चरसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू सो मच.